रामकृष्ण हरी. जय भवानी, जय शिवराय. मित्रहो, 1965 सालापर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत असणारी जात म्हणजे मराठा. 1289 पासून ते 17 सप्टेंबर 1948 म्हणजे हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र करेपर्यंत या शूरवीर आणि लढवय्या जातीच्या अनेक पिढ्यांनी आणि पूर्वजांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आणि आपलं रक्त सांडून ही भूमी संवर्धली आणि रक्षली. हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई हे शहर गुजरात राज्याला जोडलं जाऊ नये आणि ते महाराष्ट्रातच राहावं यासाठी ज्या काही 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं त्या 105 हुतात्म्यापैकी जवळपास 78% हुतात्मे हे फक्त मराठा जातीचे आहेत. कुळ कायदा, कमाल जमीन धारणा कायदा, आसमानी आणि सुलतानी संकटामुळे 1965 नंतर मात्र या समाजाची स्थिती खालावली आणि उत्तरोत्तर अत्यंत दयनीय होत गेली. मराठा शेतकरी हे शेताच्या बांधावर आत्महत्या करू लागले आणि त्यांची सैन्यात असणारी मुलं मात्र देशाच्या सीमेवर मरू लागली. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत असणारा हा मराठा समाज आज मात्र उत्तरोत्तर मागासले पण येऊ लागले. या समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या या समाजाला मागासले पण येऊ लागलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपैकी 90% शेतकरी हे एकटा मराठा जातीचे आहेत आणि त्यांच्या मागील 3-4 पिढ्या याही कुणबिक म्हणजे शेती करत होत्या आणि त्यांची कुणबी म्हणून त्यावेळच्या शासन दरबारी, त्यावेळच्या राज्य दरबारी नोंद आहे. हे मनोज जरांगे नावाच्या आरक्षण चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वसामान्य युवकाच्या लक्षात आलं आणि म्हणून 50 वर्षापूर्वीची ही कागदपत्रे महाराष्ट्र शासनाकडे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात ही आहे आणि 50 वर्षापूर्वीच्या या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी शासनाने एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या कामानंतर ज्यांच्या काही नोंदी कुणबी सापडतील त्यांच्या वंशजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे यांनी शासनाला आमरण उपोषण करण्याचं निवेदन दिलं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरोली सराटी येथे या नोंदी स्थापन करण्यासाठी एक कमिटी शासनाने नेमावी आणि इतर 2-4 मागण्यासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले. ती तारीख होती 29 ऑगस्ट 2023. 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आणि त्यानंतर 10 दिवसांनी जालना येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार होते. शासन आपल्या दारी या इव्हेंट शोला मनोज जरांगे या नावाच्या युवकाच्या आमरण उपोषणाला कसल्याही प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून हे आमरण उपोषण मोडीस काढण्याचा शासनाने निश्चय केला आणि मनोज जरांगे उपोषणाला बसते 29 ऑगस्ट 2023ला. त्याच्यानंतर 4थ्याच दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर 2023 दिवशी 200, 300, 500च्या संख्येनं पोलीस आले आणि मनोज जरांगे यांना उपचाराची गरज आहे म्हणून बळजबरीनं त्यांना उपचार करण्यासाठी उचलून घेऊ लागले. अंतरवलीच्या सराटीच्या ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली की मनोज जरांगे यांना उपचाराची गरज नाही आणि जर उपचाराची गरज असेल तर आम्ही खाजगी डॉक्टर उपोषण स्थळी आणतो आणि त्यांना उपचार करतो. परंतु पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यांना बळजबरीने उचलून नेऊ लागले आणि परिणामी ग्रामस्थांनी पोलिसांनी यांच्यामध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी त्या जमावर लाठीचार्ज केला. कित्येक महिलांचे डोके फुटले. अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांना बंदुकीच्या गोळ्याही लागल्या आणि ते अंतरवली सराटीचा तो दिवस सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. त्यानंतर गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आणि त्या आंदोलकावरील जे काही 300-700 गुन्हे होते ते मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि नंतर मनोज जरांगे या युवकानं ते उपोषण आपलं कंटिन्यू ठेवलं.
काही दिवसानंतर या राज्याचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. त्यांच्या हाताने त्यांनी मनोज जरांगेला पाणी दिलं, उपोषण सोडलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि 5 सदस्य असलेली एक समिती त्यांनी नेमण्याचं कबूल केलं. उपोषण मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदा मनोज जरांगे यांचं सोडलं. त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आणि म्हणून जर 1 महिन्याच्या आत त्या नोंदणी चालू करण्याचं आणि समिती स्थापन करून नोंदणी स्थापण्याचं काम जर नाही चालू केलं तर 14 ऑक्टोबर 2023 या दिवशी अंतरवली सराटी येथे महाराष्ट्रातील सर्व बांधवांची एक विराट भव्य दिव्य सभा घेईल असा इशाराही मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना आणि निवेदनांती दिला. परिणामी 14 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहिली आणि 14 ऑक्टोबर 2023 या दिवशी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराठी येथे मराठी भूतो न भविष्यती अशी भव्य दिव्य सभा झाली. तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषण सोडून जे आश्वासन दिलं होतं आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन केली होती त्यांनी कागदपत्र तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम चालू केलं नव्हतं. म्हणून 14 ऑक्टोबर 2023 नंतर पुनश्च मनोज जरांगे हे उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्याच्या नंतर उपोषण भाडं केलं. मध्यंतरी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मधुकर अरदड, मुख्यमंत्र्याचे OSD मंगेश शिवटे आणि सामान्य प्रशासनाचे सचिव भांगे साहेब यांनी येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मनोज जरांगे यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे 2 ओबीसी मंत्री, एक धनंजय मुंडे साहेब, दुसरे अतुल सावे साहेब आणि 2 मराठा मंत्री उदय मंत्री साहेब आणि संदीपान भुमरे साहेब, त्याचप्रमाणे त्यावेळी निवृत्त शिंदे होते, या सर्वांनी येऊन 24 नोव्हेंबर 2023 रोजी मनोज जरांगे यांना माध्यमासमोर आणि तिथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांसमोर आश्वासन दिलं की न्यायमूर्ती शिंदे यांची कमिटी सर्वेक्षण करून आणि मराठा ज्यांच्या नोंदी कुणबी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करेल. त्याच वेळेस त्या कमिटीला शिंदे यांनी असंही सांगितलं की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या कुटुंबातील रक्तसंबंधी नातेवाईकांनाही ते देण्यात यावं, सगळे सोयऱ्या यांनाही देण्यात यावं. त्याच दरम्यान काही मंत्री म्हणत होते की सगळे सोयऱ्यांना नको, फक्त ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या चुलत्यांना वगैरे पितृसत्ताक पद्धतीनं जे रक्तसंबंधी नातेवाईक आहेत त्यांना देण्यात यावं, देण्यात देऊत आणि मात्रसत्ताक पद्धतीनं जे रक्तसंबंधी नातेवाईक त्यांना देण्यात येणार नाही किंवा देणं अवघड आहे असं त्या मंत्र्यांनी सांगितलं. परिणामी त्यांनी उपोषण सोडलं. 24 नोव्हेंबरला त्यांनी मनोज जरांगे आणि त्या 4 मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान असं झालं की हे सर्व 20 जानेवारीपर्यंत जर केलं नाही तर 20 जानेवारी 2024ला मराठा समाजातील जवळपास 2-3 कोटी लोक मुंबईच्या आझाद मैदानावर येतील आणि तेथील उपोषणाला बसतील असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला. दरम्यान या संपूर्ण काळात जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागात सभा घेतल्या. त्यांना लाखोच्या करोडोच्या संख्येनं त्या सभेला उपस्थिती झाली. त्यानंतर दरम्यान परत मंगेश चिवटे, मधुकर राजे अरदड, भांगे साहेब हे यांची समजूत करण्यासाठी आले, परंतु 20 जानेवारीच्या आतमध्ये जर कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत, सगळे सोयऱ्याचे सगळे सोयऱ्याची जो कायदा केला नाही किंवा अध्यादेश जर दिला नाही तर आम्ही आझाद मैदानावर जाणारच असं मनोज जरांगे यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर बऱ्याचशा समाज माध्यमाद्वारे मनोज जरांगे यांनी सरकारला असा इशाराही दिला, विनंती बजा किंवा आम्हाला मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन उपोषण करण्याची कसल्याही प्रकारची हौस नाही, पण 20 जानेवारीच्या आत तुम्ही बोलल्याप्रमाणे जर तुमचा शब्द पाळला नाही तर नाविलाज म्हणून अंतरवली सराटीपासून आम्ही मोर्चा काढूत आणि 26 जानेवारी 2024ला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसव. सर्वप्रथम पहिल्यांदा मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यांचं उपोषण सोडलं, शब्द दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा शासनाचे प्रतिनिधीमधून आलेल्या कर्मचाऱ्यांनी शब्द दिला, तोही पाळला नाही.
तिसऱ्यांदा 4 मंत्री मुंडे साहेब, सावे साहेब, सावंत साहेब, भुमरे साहेब हे आले, त्यांनी शब्द दिला, तोही पाळला नाही. आणि 20 जानेवारी 2024ची तारीख जेव्हा जवळ आली तेव्हा परत त्या शासनानं बच्चू कडू या माजी मंत्र्यांना शिष्टाईसाठी पाठवलं, परंतु तिथेही काही तडजोड झाली नाही, दिलजमाई झाली नाही. परत मनोज जरांगे यांनी त्यांना सांगितलं की जर शासनानं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आमच्या ताब्यात दिला 20 जानेवारीच्या आत, तर आम्हाला मुंबईला येण्याची काही गरज नाही, हौस नाही. आणि त्यांनी त्या दिवशी समाज माध्यमासमोर असंही सांगितलं, जर नाही दिला तर आमचा नाविलाज म्हणून आम्ही 20 जानेवारीला इथून निघू आणि 26 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषण करू. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आश्वासन केलं की कोटींच्या संख्येने या. आणि समाज माध्यमाद्वारे एवढंही नमूद केलं की जवळपास 3 कोटी समाज येईल. 20 जानेवारीपर्यंत शासनाच्या कसल्याच हालचाली झाल्या नाही, म्हणून 20 जानेवारीच्या नंतर हा मोर्चाला सुरुवात झाली. बघता बघता ह्या मोर्चाचं कोट्यावधी लोकांमध्ये रूपांतर झालं. पुणे शहरातून हा मोर्चा जात असताना तब्बल 8 तास लागले. पुण्याच्या नंतर पुढे ज्यावेळेस लोणावळ्यामध्ये हा मोर्चा गेला, उत्तरोत्तर कोटीच्या संख्येने मराठे येऊ झाले, त्यावेळेस शासन जागं झालं. आणि लोणावळ्याच्या ठिकाणी परत मंगेश शिवटे आणि भांगे यांना चर्चेसाठी शासनानं पाठवलं. तेथेही सकारात्मक चर्चा झाली नाही. मग वाशी येथे मुंबईच्या वेशीवर ज्यावेळी 26 जानेवारीच्या पहाटे सकाळी 6:30 वाजता हा मोर्चा पोहोचला, त्यावेळी शासनानं विनंती केली की आझाद मैदानावर जे काही प्रजासत्ताक दिन असल्यामुळे शासनाचे काही कार्यक्रम आहेत, म्हणून मनोज जरांगेंनी येऊ नये. मनोज जरांगे यांनी समाज माध्यमाद्वारे असं केलं की ठीक आहे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही दुपारपर्यंत येणार नाही. परत शासनानं शिष्टमंडळ पाठवलं, चिवटे, भांगे वगैरे, आणि त्यांनी मात्र वाशीच्या तिथे अध्यादेश मनोज जरांगे यांना दिला. त्यात 1-2 सुधारणा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी टाईम दिला. त्या सुधारणाची दुरुस्तीही करून आली आणि सर्व महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेनं त्यांच्या उघड्या डोळ्यानं पाहिलं की दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंत्री आणि 2-4 मंत्री केसरकर वगैरे या सर्वांनी येऊन अध्यादेशाची कॉपी मनोज जरांगे यांच्या हाती कोट्यावधी मराठा आंदोलकांसमोर आणि माध्यमांसमोर दिली. त्यावेळेस मनोज जरांगे यांनी शिंदे साहेबांना विनंतीही केली की शिंदे साहेब, आम्ही गुलाल उधळत आहोत, परंतु मराठ्यांच्या या गुलालाचा तुम्ही अपमान करू नका अशी विनंती केली. आणि त्यानंतर त्या आदेशामध्ये असं लिहिलं होतं की 26 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन अँड सजेशन, हरकती आणि सूचना यांना टाईम मिळेल आणि 26 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे उपोषण करतील. परंतु 10 फेब्रुवारी आली, त्यानंतर या उपोषणाची शृंखला तुटू नये म्हणून मनोज जरांगे हे 10 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरवली सराठी येथे आमरण उपोषणासाठी बसले. 16 तारीख गेली, कसले हालचाल नव्हत्या. सर्वांना वाटलं होतं की 16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल आणि त्यानंतर मात्र 20 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन बोलावलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षणाचा विधेयक संमत केलं. मित्रहो, 2013-14ला पृथ्वीराज चव्हाणांनी 16% आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नव्हतं. 2017-18ला देवेंद्र फडणवीस यांनी 13% आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आणि हे दिलेलं 10% आरक्षण ही टिकणार नाही म्हणून मनोज जरांगे यांची आणि मराठा समाजाची ह्या आरक्षणाची कसल्याही प्रकारची मागणी नसताना सुद्धा तकलादू आरक्षण हे महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रातील मराठ्यांच्या माथी लागलं, त्याचं स्वागतही केलं. परंतु मनोज जरांगे यांनी त्यावेळी सांगितलं की ठीक आहे, हे आधी स्वीकारू, परंतु 27 जानेवारी 2024 पासून येथे शासनानं जो अध्यादेश दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी म्हणून वारंवार विनंत्या करण्यात आल्या. 10 फेब्रुवारीला ते उपोषणाला बसले, परंतु 16 दिवस झाले तरी शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकला सुद्धा नाही. 27 जानेवारी 2023 या दिवशी
दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यानं 4-5 मंत्र्याच्या साक्षीनं येऊन आणि महाराष्ट्रातील सर्व माध्यमांसमोर जो अध्यादेश दिला होता मराठा समाजाला, त्या समाजाची अंमलबजावणी केली नाही. प्रश्न असा आहे की जर शासनाला या अध्यादेशाची अंमलबजावणी करायची नव्हती तर त्यांनी तो अध्यादेश का दिला? 27 जानेवारी 2024ला शासनाने जर अध्यादेश दिला असेल तर त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचं नैतिक काम हे शासनाचं आहे. ठीक आहे, 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना यांच्यासाठी वेळ होता, त्यानंतर त्यांनी केल्या नाहीत आणि परिणामी मराठा कल्याण विरोधी आणि मराठा आरक्षण विरोधी काही शक्तींना या आंदोलनाला वेगवेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. कधी काळी सहकारी नसलेले परंतु जे काही स्वयंघोषित काही 2-4 कीर्तन होते त्यांच्याद्वारे आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्याचे आणि या वैयक्तिक आंदोलनाला बदनाम करण्याचं काम सगळ्या महाराष्ट्र जनतेनं ओळखलं आहे. प्रश्न तो नाही आहे की प्रश्न असा आहे की शासनाने अध्यादेश दिला, त्याची अंमलबजावणी शासन का करत नाही? आणि 27 जानेवारी 2024ला जर अध्यादेश दिला असेल शासनानं आणि जर शासन अंमलबजावणी करत नसेल त्यामध्ये मनोज जरांगे यांचं चुकलं काय? मित्र हो, मनोज जरांगे ही एक व्यक्ती नाही. मनोज जरांगे यांनी त्यांच्या मुलाबाळांना कुठं नोकरी भेटावी म्हणून आरक्षण केलं नव्हतं. मनोज जरांगे यांनी त्यांच्या कुटुंबाला एखादं घरकुल भेटावं म्हणून उपोषण केलं नव्हतं. मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचं एक प्रातिनिधिक स्वरूप होतं आणि या प्रातिनिधिक स्वरूपाला जर महाराष्ट्र शासनानं लेखी अध्यादेश दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याचं कामही महाराष्ट्र शासनाचंच होतं. मित्रांनो, 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे यांनी उपोषण चालू केलं. 4थ्याच दिवशी मात्र त्यांना उपचाराच्या नावाखाली बळजबरीने नेण्यात आलं. परंतु 10 फेब्रुवारी 2024ला उपोषण करूपर्यंत 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत 16 दिवसापर्यंत महाराष्ट्र शासनाचा एकही प्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकला नाही. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी उपोषण छेडलं, शब्द दिला, पाळला नाही. नंतर कर्मचारी आले, शासनाचे मोठमोठे अधिकारी आले, त्यांनी शब्द दिला, तो पाळला नाही. नंतर 4 मंत्र्याचं शिष्टमंडळ आलं, 3ऱ्या वेळी त्यांनी तो शब्द पाळला नाही. 5व्या वेळी बच्चू पुढे आले, त्यांनी शब्द पाळला नाही. 6व्या वेळी परत मंगे छुटे भांगे आले, त्यांनी शब्द पाळला नाही. 7व्या वेळी सर्वांसमक्ष मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश दिला, त्याची अंमलबजावणी 7 वेळा महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रतिनिधीद्वारे आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी 2दा शब्द येऊनही जर अंमलबजावणी होत नसेल तर ही महाराष्ट्रातील 6 कोटी समाजाची फसवणूक नाही का मित्रांनो? आणि ज्या 10% आरक्षणाची मागणीच नव्हती ते आरक्षण विनाकारण या समाजाला दिलेलं आहे. बरं, पाठीमाग 2 वेळेचा इतिहास आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं 16% टिकलं नाही, देवेंद्र फडणवीसांनी 13% दिलं, टिकलं नाही. आता हे 10% टिकेल हे कशावरून? ज्याची मागणीच नव्हती ते आरक्षण तुम्ही दिलं आणि ज्या शासकीय अध्यादेशाची तुमच्या सामान्य प्रशासन विभागानं सुमंत भांगे यांच्या सहीनं आणि मुख्यमंत्र्यांचा अध्यादेश दिला आहे त्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाहीत? मित्रांनो, 7 वेळा शब्द जर एखाद्या व्यक्तीला दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर मग ती व्यक्ती छिडणार नाही तर काय? अंमलबजावणी तब्बल 16 दिवस शासनाचा एकही प्रतिनिधी, एकही पुढारी इकडे फिरलेला नाही आहे. म्हणून यात मनोज जरांगे यांचं चुकलं का? शासनाचं नका का फिरणं? मित्रांनो, शिवसेना वाढवली मराठ्यांच्या पोरांनी तलवारी हातात घेऊन आणि तुरुंगात जाऊन ती मराठ्याच्या पोरांनीच वाढली. मनसेचे खळखट्याक आंदोलन मराठ्यांच्याच पोरांनी केलं. काँग्रेसमध्ये या मराठ्यांचे बापदादे कुजून 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 सडून गेले आणि राष्ट्रवादी उभारणीसाठी हजारो मराठ्यांनी हात लावला. राष्ट्रवादी तर मराठ्यांचा पक्षच म्हणून घेतो. या सर्व पक्षांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी एकाही आमदारानं या 16 दिवसात या उपोषणस्थळी एकदा तरी आले आहेत काय? सोडण्याची विनंती केली नाही, आवाहन केलं नाही. आणि यामध्ये मग मनोज जरांगे यांचं काय चुकलं याचं परीक्षण मायबाप सरकारनं आणि महाराष्ट्रातील जनतेनं करावं. सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून
निरस्थिर विवेकबुद्धीनं साकल्यानं विचार मंथन करावा आणि मनोज जरांगे यांचं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.